आज असं काय झालं का आपल्या टपरीचं टायरच तुटलं. तर रामराम मंडळी, मी तुमचं अभय. आपल्या टपरीचं पण संध्याकाळी वळवतो आणि टायरच तुटलं होतं. आता तेच टायर आहे ना, श्रीरामपूरला जायचं होतं, पण पाऊस पण चालू झाला. पाऊस असा होता आणि थोडं उघडायचं आणि परत पुढे गेलं का परत पाऊस चालू व्हायचा. आता इथून तिथून तेच चालू आहे बरं का. पाऊस उघडायचा, पुढे गेलं का परत पाऊस लागायचा. त्याच पावसात कस तरी आलो होतो बरं का बेलापूरच्या नदीपाशी. एकदम मस्त असं वातावरण झालं होतं ना. आपले अक्षय भाऊकर आलो होतो दाबेली खायला. एकदम अशी क्वालिटी दाबेली करून पुढं तर आलो, पुढं तर पाऊस नाही भाऊ. बेलापूरच्या अलीकडे पाऊस होता, बेलापूरच्या पुढे एक थेंब पण नव्हता पावसाचा. श्रीरामपूर मध्ये तर आलो होतो. पहिलं तर आपल्या महाराजांचं दर्शन करून घेतलं. तिथून जायचं होतं आपल्याला भंगार गल्लीत, तिथूनच आणायचे होते टायर. भंगार गल्लीत पण आलो होतो, आपल्याला ते टायर लागत होते, ते टायर घेतले 2 टायर घेऊन डायरेक्ट आलो होतो आपल्या टपरीपाशी. टपरी पण वरती घेतली. याशी वरती घ्यायची आयडिया पण रोहित भाऊची होती. आपले राहुल भाऊ पाहत होते टायर किती तुटलाय. टपटप आता जुने टायर काढून नवे टायर टाकायचे होते. टपटप आता टायर टाकून झाले होते बर का. संध्याकाळी घर जाऊन आलो होतो गावात टपरी उघडायला. टपरी तर उघडली होती. पहिले आपल्या बाबांची पूजा केली, लगेच दूध पण टाकलं थोड्या दूध पण झालं होतं. लगेच शटर पण दिले होते वर करून. क्वालिटी एकदम बेस्ट करायची होती, त्याच्यामुळे पेढे पण आणलेले आता दुधात टाकायला. आपले भाऊ पण आले होते बरं का दूध प्यायला. आपली टपरी पण देवळेली प्रवराच्या डेपोवर आहे. आणि दुधाचा ग्लास पण आम्ही फुल 30 रुपयाला देतो ना, हा 20 रुपयाला देतो. आणि दुधाची क्वालिटी पण एकदम भारीच देणार.